नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा अगदी सहज खाता येतील असे सॉफ्ट साबुदाण्याचे पापड. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. वजनीप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो साबुदाणा आहे. स्वच्छ निवडून वगैरे घेतलेला आहे साबुदाणा मी. आता स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेऊया. हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं वर पाणी आहे, किंचितचं पाणी आहे. आता हे रात्रभर आपण भिजत ठेवूया. आता सकाळी आपण साबुदाणा सुट्टा करून घ्यायचा आहे. बघा साबुदाणा पण मऊसूत असा भिजलेला आहे. बोटाने सुद्धा चुरला जातो, म्हणजे खूप छान असं भिजलेलं आहे. पूर्ण सुट्टा करून घ्यायचा साबुदाणा हा. आता आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजलेला आहे त्याच वाटीने 7 वाट्या पाणी घेते मी. साधंच पाणी आहे. आता एक जर्मलचं पातेलं घेते, त्याच्यामध्ये आपण 7 वाट्या पाणी टाकतोय. ते दुसरी वाटी, तिसरी, पाचवी, 6वी आणि 7वी 7 वाट्या पाणी घेतलेले आहे. आता त्याच्यातलीच 1 वाटी पाणी आपण साईडला काढणार आहे. आपला साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं साबुदाणा आणि थोडंसं पाणी असं घ्यायचं आहे आणि मऊसूत असं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा मऊसूत असं फिरवून घेतलं. आता आपण ज्या पातेल्यात पाणी घेतले त्याच्यामध्येच हे फिरवलेला साबुदाणा टाकायचा आहे. सगळा साबुदाणा आपण असंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे. खूप छान पापड होतात पण हे. फिरवून घेते. आता थोडं थोडं पाणी टाकून सगळा साबुदाणा असाच फिरवून घेते मी. मऊसूत असं फिरवून घ्यायचं आपण. हे बघा सगळा साबुदाणा फिरवून घेतला. आता शिजत ठेवूया आपण. आता शिजताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. 1 चमचा मीठ टाकते. अजिबात स्लो गॅसची फ्लेम करायची नाही, मोठी ठेवायची. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तिखट किंवा जिरे टाकायचं असेल तर टाकू शकता. मी प्लेन पापड करत आहे. आणि सतत हलवत राहायचं, नाही तर मग तळ लागण्याची शक्यता असते. एक 10 ते 15 मिनटात शिजून होतात ते. हे बघा शिजून झाले. आता गॅस बंद करते मी. पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावरच टाकायचं आहे, का की आपण प्लॅस्टिकच्या कागदावर टाकणार आहोत. त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचं. आता शिजलंय का नाही कसं ओळखायचं, तर असं रेष जर चमच्याला पडले की समजायचं झालेलं आहे. आता मी टेरेसवर टाकण्यासाठी जात आहे. तर टेरेसवर मी ऊन जास्त होतं त्यामुळे व्हिडिओ काय टाकताना काढलेला नाही आहे. मी टाकल्यावर काढते. बघा किती छान असे पापड झाल्यात. खालची फरशीसुद्धा दिसते तुम्हाला, एवढे पातळ झाल्यात. 2 दिवसानंतर मी खाली आणलेलं आहे. किती मस्त असे काचेसारखे पातळ पापड झालेले आहेत. माझे बोटसुद्धा दिसत आहेत मला, एवढे पातळ झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत पापड आपले. आता आपण थोडेफार तळून घेणार आहोत. तर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा तळताना हे पापड अजिबात तेल अंगावर उडत नाही. सहसा आपण दुसरे प्रकारचे पापड तळायला गेलो साबुदाण्याचेच फक्त, तर तेल अंगावर उडतं तळताना. ह्या पापड तळताना अजिबात तेल अंगावर उडत नाही. प्लस म्हाताऱ्या माणसांना सुद्धा किंवा कोणाला दात नसेल त्यांनी जर हे पापड खाल्ले ना तरी चालतात. खूप त्यांना सुद्धा चावले जाईल, एवढे सुंदर पापड होतात. खूप छान पापड होतात. तयार झालेले आहेत आपले साबुदाण्याचे पापड. आता एक तोडून पण दाखवते. बघा किती छान असे झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. पांढरे शुभ्र मऊसूत परफेक्ट साबुदाण्याचे पापड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.